इयत्ता 10वीच्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना बेटा नमस्कार. बेटा अभ्यास करताय ना? हा, व्हेरी गुड. अभ्यास करत राहा. आणि आज जे आपण शिकणार आहे सो दॅट इज स्टँडर्ड 10th जो केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन हा जो चॅप्टर आहे सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम. ओके, तर या दोन्ही गोष्टी आपण या चॅप्टर मधून आपण अभ्यासणार आहोत. Simultaneously, we are also going to study JEE, NEET, CET आणि त्याचबरोबर MPC, UPCचं जे सिलेबस आहे यामध्ये विचारला जाणार तो सुद्धा आपण इथं अभ्यासणार आहोत. कारण MPC, UPCला खास करून या चॅप्टरवरनं फोकस केला जातं आणि ह्या चॅप्टरचे बरेच क्वेश्चन्स तुम्हाला MPC, UPCला येतातच. या चॅप्टर मधनं तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला नीट, जेईई आणि सीईटीला येतातच, कन्फर्मली येतात. ओके, सो ज्या मुलांना इंजिनिअरिंग करायचं आहे, ज्या मुलांना सायन्स सेक्टरमध्ये करिअर करायचं आहे उद्या मेडिकल फील्डमध्ये किंवा बी फार्म डी फार्म फील्डमध्ये, सो बेटा आजचा हा लेक्चर हा तुमच्यासाठी आहे. सो त्यासाठी आपल्या सर्व मित्रांना तुम्ही आपला जो युट्यूबचा चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही शेअर करायला मात्र विसरू नका. ओके, आपल्या चॅनलला शेअर करायला मात्र विसरू नका. ठीक आहे. सो हा जो कंटेंट आहे आजचा कंटेंट तुमच्या मित्रांना देखील फायदेशीर व्हावं, त्यांनाही फायदा मिळावा त्या हेतूने तुम्ही आपला जो चॅनल आहे तो त्यांनाही शेअर करा. आणि आवडलं तर प्लीज जसं तुम्ही नेहमीप्रमाणे मला सपोर्ट करता लाईक करा. हा, आणि जे नवीन आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती फर्स्ट टाइम, सो बेटा तुम्ही सबस्क्राईब करायला पण विसरू नका. ओके, सो सबस्क्राईब पण करून ठेवा. हा, सो बेटा थर्ड चॅप्टरचं नाव आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स. या चॅप्टरमध्ये आपण विविध केमिकल रिॲक्शन्स पाहणार आहे. त्यानंतर आपण पाहणार आहे बॅलन्सिंग रूल ऑफ रायटिंग केमिकल रिॲक्शन. यानंतर आपण पाहणार आहे बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. आणि त्यानंतर जो लास्ट आहे तो आहे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. ओके, हे कंपल्सरी लक्षात ठेवा. जे रूल्स आहेत ते तुम्हाला बोर्डाच्या हिशोबाने अत्यंत महत्वाचा आहे. रूल्स ठीक आहे. बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन हा एक तुम्हाला बोर्डाच्या हिशोबाने महत्वाचा आहे. आणि हे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. आता सर तुम्ही ह्या चॅप्टर मधलं सगळं सांगितलं, मग सगळं चॅप्टरच इम्पॉर्टंट झाला. हो रे राजा, हे सगळं चॅप्टरच इम्पॉर्टंट आहे, पण बोर्ड खास करून याच स्पेसिफिक 3 पॉइंट वरती सर्वात हायली फोकस करत असतं. मागचे जुने क्वेश्चन पेपर्स काढा बेटा, तुम्ही जुलैचे काढा, तुम्ही मार्चचे काढा, कोणत्याही वर्षाचे काढा, जुलै आणि मार्चचे, तुम्हाला काय आढळल, काय सापडेल तर ह्या 3 स्पेसिफिक पॉइंट वरती तुम्हाला सर्वात हायली जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. आणि याच याच्यावरती एमपीसी सुद्धा आणि युपीसी सुद्धा, जेई सुद्धा, नीट सुद्धा ह्याच याच्यावरती फोकस करतो. त्यासाठी हे इम्पॉर्टंट आहेच. In earlier standard, we have also seen how compounds are formed by a chemical combination of n elements. आपण पूर्वीच्या क्लासेसमध्ये आपण काय केलं होतं बेटा, की जे कंपाऊंड्स आहेत ते वेगवेगळ्या केमिकल च्या कॉम्बिनेशन्सने, वेगवेगळ्या केमिकलच्या एलिमेंटच्या कॉम्बिनेशनने कसे कंपाऊंड बनतात. आता तुम्ही थोडंसं विसरलं असेल तर रिकॉल करतो. तर समजा हा एक एलिमेंट आहे, हा एक एलिमेंट आहे आणि हा एक एलिमेंट आहे. तर हे तिघं काय केले ते बेटा, हे एकत्र अचानक तयार झालेत अर्थ मध्ये आणि एकत्र तयार होऊन एक कंपाऊंड बनलाय. चलो काय आला असेल. We have also learned that the driving force behind the formation of the chemical bonds to attain the electronic configuration with a complete octet. सो मागच्या चॅप्टर मध्ये आपण जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलं होतं ना बेटा, बघा असं आपण पाहिलं होतं. हा प्रोटॉन असतो सेंटरला, त्याच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन साठी काय असतो
इलेक्ट्रॉनिक ऑर्बिट असतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेल असतो, KLMN बघितलं होतं ना आपण. हा, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जे आपण बघितलं होते मॉडर्न पिरियडिक टेबलचा आहे बेटा, त्याचं कन्फ्युजन इथं आणायचं नाही. ओके, हे इलेक्ट्रॉनचा पूर्ण पार्ट वेगळा आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनचा पूर्ण पार्ट वेगळा आहे, याचं त्याच्या बरोबर कंपॅरिझन मुळात करू नका. ठीक आहे. सो बेटा आता तुम्हाला इथे दिसते की इथं वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या त्या शेलमध्ये. ते काय करतायत, कंटिन्युअसली ऑर्बिट करतायत. काय करतायत, कंटिन्युअसली ते ऑर्बिट करतायत आणि ऑर्बिट करत ते रोटेट पण करतायत. हेच आपण बघितलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विथ अ कम्प्लीट ऑक्टेट. हा, so the atoms attain a complete octet by giving or taking or sharing electrons to each other. इलेक्ट्रॉन्स काय करतात, कोणतं एलिमेंट काय करतो, स्वतःला स्टेबल करण्यासाठी त्याचं इलेक्ट्रॉनचं देवाणघेवाण करत असतो. करेक्ट आहे, हे आपण पाहिलं होतं. राईट आहे, लक्षात. चलो, तर आता आपण मेन आपल्या टॉपिकला हात लावणार आहे, ते आहे केमिकल रिएक्शन. Some scientists in 18th and 19th century carried out a fundamental experiments on chemical reactions. बरं का, 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जगभरातले काही सायंटिस्ट एक फंडामेंटल एक्सपेरिमेंट स्टार्ट केले. आणि ते सगळ्या कशावरती होतं, ते एक्सपेरिमेंट कशावरती होतं बेटा, तर ते सगळे एक्सपेरिमेंट्स होते ऑन केमिकल रिएक्शन्स. They proved from their experiment that chemical reaction composition of the matter changes and that change remains permanent. On the contrary, during the physical change, only the state of the matter changes, and this change is often temporary in the nature. बघा, आता इथं त्यांनी काय म्हणले की त्यांनी एक्सपेरिमेंट मधनं प्रूव्ह केला. काय प्रूव्ह केलं बेटा, तर जेवढे पण केमिकल रिएक्शन्स आहेत, जेवढे पण केमिकल रिएक्शन आहेत त्यांचे केमिकल कॉम्पोजिशन्स आहेत, ते केमिकल रिएक्शन त्यांचे केमिकल कॉम्पोजिशन हे ज्या वेळेस रिॲक्ट होतात केमिकल अदर केमिकल बरोबर, तर ते चेंज परमनंट असतो, त्याला रिव्हर्स आपल्याला आणता येत नाही. उदाहरणार्थ, एकदा पाण्यामध्ये साखर मिसळली, मीठ मिसळला, तर त्यात तुम्ही पाणी साखर आणि मीठ वेगळं करू शकता का? नाही ना बेटा. अगदी पाण्यामध्ये रंग घातलं तर पाण्याचा रंग आपण परत स्वच्छ करू शकतो का? जसं होतं पाणी तसं करू शकतो का त्याला? नाही. त्यात एकदा गेलं तर ते परमनंट मिक्स होतो. ठीक आहे. आता ऑन द कॉन्ट्ररी द फिजिकल चेंज, केमिकल चेंज म्हणजे काय, ज्यावेळेस ते केमिकल फॉर्म मध्ये असतो आणि रिॲक्ट करतो. फिजिकल म्हणजे तो स्थायी रूप आहे, तो द्रव रूप आहे, तो चेंज, तो ते टेम्पररी असतो बेटा. ते मॅटर जो असतो ना, तो टेम्पररी चेंज असतो नेचर मध्ये. उदाहरणार्थ पाणी घ्या. उन्हाळ्यात पाणी कसं असतो, हिमालयाच्या बाजूला हिमालयाचा जो आईस आहे, बर्फ आहे, तो सॉलिड आहे, वॉटरचा फॉर्म आहे. उन्हाळ्यात आल्यावर काय होतो, तो मेल्ट होतो. मेल्ट झालं तर तो कशामध्ये बदलला, लिक्विड मध्ये. करेक्ट. लिक्विड मधनं होऊन तो पुढे ट्रान्सफॉर्म झाला. करेक्ट. ट्रान्सपोर्ट झाला, हा, म्हणजे लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला सॉलिडचं. आता रिटर्न विंटर मध्ये काय होतो, टेम्परेचर कूल डाऊन होतं. ऍटमॉस्फिअर मध्ये जे वॉटर वेपर प्रेझेंट आहे ते सॉलिडिफाय व्हायला लागतं, कूल डाऊन व्हायला लागतं. त्याच्यामुळे सराउंडिंग एरियामध्ये जे ह्युमिडिटी वगैरे आहे ते कमी होते आणि त्याच्यामुळे टेम्परेचर कमी होतो आणि अल्टिमेटली
तिथला जो बर्फ आहे, तिथला जो पाणी आहे, तो काय होतो रिटर्न सॉलिडिफाय व्हायला लागतो, हा ग्लेशियर फॉर्म व्हायला लागतो, राईट. मग हे चेंज काय आहे? हे टेम्पररी आहे. हे परमनंट आहे का फिजिकल चेंज? नाही. चला तुमचंच उदाहरण घेऊया. तुमची पण बॉडी वेगवेगळ्या केमिकलनी बनलेली आहे. सतत तुमच्या बॉडीमध्ये केमिकल रिॲक्शन करत असतात, है ना. आता मला सांगा बेटा, तुमचे जे बॉडीचे केमिकल रिॲक्शन्स आहेत ते तर परमनंट होत राहणार, एकदा बदल झाला तर बदल झालंच, बरोबर. पण तुमचा जो फिजिकल चेंज आहे तो परमनंट आहे का? जसं तुम्ही जन्मलात तसं चेहरा आज पण आहे का तुमचा? फिजिकल चेंज हा टेम्पररी चेंज असतो. जसा आपण पहिला दिसतो तसं आपण म्हाताऱ्या वयात दिसत नाही. जसं आज तुम्ही दिसणार तसं म्हाताऱ्या वयात तुम्ही दिसणार नाही. तो तर ते टेम्पररी आहे. त्या त्या वयात तुमचं ते चेहऱ्याचा जो काही फेशियल एक्सप्रेशन्स आहेत, हावभाव आहेत, ते टेम्पररीच राहतात. आलं लक्षात? सो इथं तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे, त्यातले तुम्हाला फिजिकल आणि केमिकल चेंज सांगायचं आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इन टू वॉटर, बर्फाचा पाण्यामध्ये बदल हा फिजिकल आहे का केमिकल चेंज आहे? फिजिकल चेंज आहे ना बेटा, करेक्ट. बर्फाचं पाणी झालंय, फिजिकल चेंज आहे. हा परमनंट चेंज आहे का? नाही आहे. कुकिंग ऑफ फूड, एखादा अन्न आपण बनवलं, पूर्ण मॅगी बनवली मसाले विसाले घालून सगळं, तर त्यात मसाल्याला परत वेगळा करू शकतो का तुम्ही? हा जशी अगोदर मॅगी होती तशी मॅगी परत बनवू शकता का तुम्ही? नाही. त्यामुळे केमिकल चेंज आहे, परमनंट चेंज आहे. कळलं का? रायपनिंग ऑफ फ्रूट, फळाचं पिकणं, हे केमिकल चेंज आहे का फिजिकल चेंज आहे बेटा? बघा, एकदम सिंपल उदाहरण देतो. सीताफळ घेऊया हो बेटा. सीताफळचं बीज अगोदर कच्चा असतो, नंतर तो पकतो, पिकतो, बरोबर आहे. त्यावेळेस त्याची चव वाढते. कच्च्यामध्ये तिचा चव नसतो, नंतर पिकल्यानंतर जी चव वाढलेली असते. आता या पिकलेल्या सीताफळला तुम्ही रिटर्न कच्चा करू शकता का? मग परमनंट चेंज आहे का टेम्पररी चेंज आहे? मग फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे? या अँगलने तुम्हाला विचार करायचा आहे. ठीक आहे, या अँगलने तुम्हाला विचार करायचा आहे. मिल्क टर्न इंटू कर्ड, दुधाचं दह्यामध्ये कन्व्हर्जन होतं. दुधाचं दही मध्ये, कर्ड म्हणजे दही. ओके, मिल्क टर्न इंटू कर्ड. सो बेटा हे केमिकल आहे का फिजिकल चेंज आहे? कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कमेंट बॉक्स मध्ये. हा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं बेटा मला. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर काय आहे? इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फिजिकल आहे का केमिकल चेंज आहे? बघा, वॉटरचं इव्हॅपोरेशन होतं. तुम्ही आपण लहानपणी एक्सपेरिमेंट बघितलंय. आपण पातेल्यामध्ये गरम पाणी केलेलं आहे, त्याला लीडनी झाकलेलं आहे, भगुन्याला असं लीडनी झाकलेलं आहे. पाणी गरम होतं, पाणी इथं भांड्याच्या वरच्या सरफेसला लागतं. सरफेसला लागल्यानंतर ना इथं वॉटर वेपरचं कंडेन्सेशन होतं, आणि कंडेन्सेशन होऊन परत खाली काय होतो? पाणी पडतो ड्रॉपलेट म्हणून. म्हणजे कंटिन्युअसली हे सायकल चालू राहणार आहे, जसं वॉटर सायकल आहे. सो हे कोणतं टाईपचं चेंज आहे? टेम्पररी आहे का परमनंट आहे? कोणतं आहे? कोणतं आहे? टेम्पररी आहे का परमनंट? टेम्पररी. व्हेरी गुड. हे टेम्पररी चेंज आहे, म्हणजे फिजिकल चेंज आहे. ठीक आहे. डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक, तुमच्या पोटामध्ये जे अन्न डायजेस्ट होतं, बर का, तो कोणता टाईपचा चेंज आहे बेटा? परमनंट आहे का फिजिकल चेंज आहे? परमनंट आहे का टेम्पररी आहे? अन्न तुमच्या पोटात एकदा पूर्ण डायजेस्ट झाला तर रिटर्न तुम्ही त्याला घेऊ शकता का? जसं अन्न खाल्लं तसं तुम्ही बाहेर काढू शकता का डायजेस्ट झालेल्या अन्नाला? हा तो परमनंट आहे का टेम्पररी आहे? परमनंट आहे. जर राजा हो, तुमचं जर अन्न रिटर्न डायजेस्ट झालेलं, रिटर्न जर तुम्ही पचवलेलं अन्न रिटर्न जर बनवू शकत असाल, तर तुम्ही परमात्माच म्हणायला पाहिजे, बर का. हा ठीक आहे. साइज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोज इनटू एअर,
बरं का. नाफ्ता बॉल्स म्हणून एक छोटे आपले बॉल्स येतात रे बेटा, आपण वॉशरूम मध्ये ठेवत असतो, बरोबर आहे. ते बॉल्स व्हाईट कलरचे बॉल्स हवेत ठेवल्यानंतर ते इव्हॅपोरेट होऊन जातात. मग हे टेम्पररी का फिजिकल चेंज आहे बघा. टेम्पररी चेंज आहे का परमनंट चेंज आहे? स्टेनिंग ऑफ शाबादा और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस. एखाद्या शाबादी फरशीवरती किंवा कडप्पा टाईलवरती जर तुम्ही लिंबूचं थोडस रस टाकली तर त्याच्यामुळे जी रिॲक्शन होणार आहे आणि त्यामध्ये जे बदल होणार आहे ते परमनंट आहे का परमनंट आहे टेम्पररी आहे? सो केमिकल रिॲक्शन आलं, इथं नाव आलं केमिकल रिॲक्शन, तर नावातच केमिकल असल्या कारणाने केमिकल चेंज आहे, परमनंट चेंज आहे. तेवढ्याच भागामध्ये परमनंट चेंज होतो जिथं लेमनचा ड्रॉपलेट पडलेला आहे ज्यूसचा. ब्रेकिंग अ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट. एखादा ग्लास जर वरनं खाली पडलाच तर तो काय होतो? तुटतो, ब्रेक होतो. सॉरी. मग हा कोणता चेंज आहे बेटा? परमनंट आहे का टेम्पररी आहे? कोणता आहे? परमनंट आहे रे, बरोबर ना. काय परमनंट चेंज आहे. पण पण हा जो ग्लास ब्रेक झालाय याच्यात कोणतं केमिकल आहे का? नाहीये. हा फिजिकल चेंज आहे. बघा आता तुम्ही मला सर तुम्ही तर म्हणले आता परमनंट चेंज आहे आणि तुम्ही आता फिजिकल चेंज कसं काय म्हणले? बघा ग्लासला तर तुम्ही पुन्हा जोडू शकत नाही, पण त्या ग्लासला पुन्हा रिमेल्ट करून त्या ग्लासला तुम्ही बनवू शकता ना नवीन, है ना. रियुजेबल आहे ग्लास. ग्लास तुटल्यानंतर ना आपण जर त्याला काचेला जे ग्लास मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना जर आपण ते ग्लास दिले ब्रोकन पीसेस तर ते काय करतात तुम्ही तर कचरा टाकता. कचरा टाकल्यानंतर महानगरपालिका काय करते, तुमची नगरपालिका काय करते, ग्रामपंचायत काय करते, कचरा गाडी येते त्याचं कचऱ्याचं वर्गीकरण करते, ते काचाने वेगळं करते आणि त्या काचेंना त्या ग्लास मॅन्युफॅक्चररना विकते. यस विकते आणि ते परत नवीन ग्लासेस बनतात. ओके, येतं लक्षात बेटा. तर त्याला आपण रिटर्न बनवू शकतो. सो दॅट इज अ फिजिकल चेंज. हा भले ग्लास तुटला परत जोडता येत नाही पण त्याला आपल्याला सायकल करता येतं. रिसायकलचं तिथं कन्सेप्ट लक्षात ठेवा. क्वेश्चन एवढा अवघड नव्हता पण थोडं ठीक आहे, ट्रिकी होता, है ना. सो बेटा इथे तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. ठीक आहे. एक थर्मोमीटर घ्यायचं आहे, इव्हॅपोरेटिंग डिश घ्यायचं आहे, ट्रायपॉड स्टँड घ्यायचं आहे, फनेल घ्यायचं आहे, बन्सेन बर्नर घ्यायचं आहे, एक्सेट्रा. ओके. आणि यातून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करून दाखवायचं आहे. केमिकलमध्ये तुम्हाला काय काय घ्यायचं बघा. केमिकल्स लाइमस्टोन पावडर, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराइड, पोटॅशियम क्रोमेट, झिंक डस्ट, सोडियम कार्बोनेट, पॅथलिक अनहायड्राइड. तर एवढी अनेक केमिकल बरोबर तुम्हाला रिॲक्शन घडून दाखवायचं आहे हे ॲपरेटस बरोबर. ॲपरेटस म्हणजे वस्तू बरं का. केमिकल्स तर काय आता प्रोसिजर. आता कॅरी आउट दिस ऍक्टिव्हिटी 1 to 5 ॲज गिवन बिलो. रीड द रेकॉर्ड्स ऑफ द टेम्परेचर इन द ऍक्टिव्हिटी 2 to 4. आता बघा टेक. आता इथं तुम्ही इथं एक ट्रायपॉइड स्टँड लावलेला आहे. ओके. इथं एक बन्सन बर्नर आहे. हा जो आहे ना हा बन्सन बर्नर आहे. इथं फ्लेम येत आहे त्याचे. हा हे फ्लेम आहे. ठीक आहे. इथं तुमचं हे पेट्री डिश आहे. हे काय तुमचं ओके. पेट्री डिश कुठला आहे? ग्लास आहे.
दोन टाईपचे पेट्री डिश असतात. एक ऍक्रिलिक म्हणजे जे कपबशी असतात ना बेटा, तर चिनी मातीपासून बनलेले जे डिश असतात त्याला आपण ऍक्रिलिक पेट्री डिश म्हणतो. आणि ग्लास एक असतो तो जो की हायली टेम्परेचरला पण सहन करू शकतो. ठीक आहे. सो लाईमस्टोन पावडर यात घालायचंय. ओके, लाईमस्टोन आपल्याला यात घालायचंय पावडर. हा हा आपल्याला मेश दिलेला आहे. हा आपल्याला ट्रायपॉड स्टँड दिलेला आहे. ओके, ट्रायपॉड स्टँड. सो इथं काय म्हणलं बेटा, टेक अ स्पून ऑफ अ लाईमस्टोन पावडर इन अन एव्हरेटिंग डिश, हीट इट स्ट्रॉंगली ऑन अ हाय ब्ल्यू फ्लेम. बरं का, तर त्याला गरम करायचं आपल्याला. हा, ऍड झिंक डस्ट इन टू कॉपर सल्फेट सोल्युशन. असे 5 आपल्याला रिॲक्शन सांगितलेत. 1 2 3 4 5. ओके, एक एक बघूया. तर पहिलं आपल्याला तिने म्हणलंय या ह्याला गरम करायचंय. ज्यावेळेस तुम्ही याला गरम कराल ना बेटा, तर यातनं फ्युम्स बाहेर येतील. काय येतील बेटा? फ्युम्स बाहेर येतील. या लाईमस्टोन पावडर म्हणणं ना तुम्हाला फ्युम्स येतील. ओके, आणि फ्युम्स मुळे काय होतो, त्या फ्युम्स मुळे त्याच्यातलं जे वॉटर कंटेंट आहे ते इव्हॅपोरेट व्हायला स्टार्ट होतं. काय व्हायला स्टार्ट होतो? इव्हॅपोरेट व्हायला स्टार्ट होतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो पुढच्या याच्यामध्ये काय म्हणलंय, ऍड अ झिंक जस्ट इन टू कॉपर सल्फेट सोल्युशन. तर तुम्हाला एक कॉपर सल्फेटचं सोल्युशन दिलंय, त्यामध्ये झिंक घालायला सांगितलंय. बरं का, आता हे झिंक डस्ट घातलं तर हे कॉपर सल्फेट सोल्युशन आहे ना, कॉपर सल्फेट सोल्युशन हा कलर बदलतो बेटा, आणि रिॲक्शन मध्ये बदल होते. तर जसं तुम्ही झिंक डस्ट या कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये घालता, हा झिंक या सल्फेट बरोबर रिॲक्ट होतो आणि तो झिंक सल्फेट बनवतो आणि कॉपर सेपरेट होतो. कॉपर सेपरेट होतो. बघा, इथं कॉपर सल्फेटचं काय हो सोल्युशन आहे. मग हा जर झिंक या कॉपर सल्फेटच्या केमिकल बरोबर रिॲक्ट केला, सोल्युशन बरोबर रिॲक्ट केला, द्रवणाबरोबर रिॲक्ट केला, हा लिक्विड बरोबर रिॲक्ट केला, तर काय होईल, इथं एक सोल्युशन तयार होईल, झिंक सल्फेट सोल्युशन. आणि जे कॉपर आहे ना त्याचे कण हे त्या डिश जो असतो, बीकर. ओके, हा असा बीकर असतो. ठीक आहे. हा समजा तुमचं कॉपर सल्फेट आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही काय केलंय, असं झिंक टाकलंय. हा झिंक काय होतो ना बेटा, या कॉपर सल्फेटच्या सोल्युशन बरोबर रिॲक्ट होतो. हा हा रिॲक्ट होतो झिंक. आणि इथं काय होतो बेटा, या उलट होतो सगळं. हे कॉपर आहे असे तुमचे फॉर्म होतात बेटा तळ्याला. याचं कॉपर आज जाऊन खाली म्हणजे खाली जाऊन पडतो. हे झिंक झाला. हा पहिला काय होतो सोल्युशन तुमचा, CuSO4, आणि हा काय होता तुमचा, झिंक होता. ओके, बरोबर आहे. पण
आता इथं काय झालंय बेटा, कॉन्ट्ररी पाहायला गेलं तर हा तुमचा काय झाला, हा तुमचा झाला ZnSO4 आणि हा काय झाला तुमचा कॉपर. कळलं का? हा कसं होतं रिएक्शन मध्ये आदला बदल. सो इथं पोटॅशियम क्रोमेट दिलंय सोल्युशन, ऍड पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन टू बेरियम सल्फेट सोल्युशन. बरं का, पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन जर बेरियम सल्फेट सोल्युशन बरोबर रिॲक्ट झाला तर काय होतो, हा तर याची रिॲक्शन आणि याची रिॲक्शन, हे दोघांचे रिॲक्शन तुम्ही मला सांगायचे. ओके, ऍटलीस्ट हे तर सांगा, थर्डचं रिॲक्शन तरी सांगा मला तुम्ही. हा ओके, कमेंट बॉक्स मध्ये मला पाहिजे, आज होमवर्क आहे तुम्हाला बेटा. हा हे पण सांगा, हे पण इझी वन आहे. टेक अ फॅसिलिटिक एनहाइड्राइड इन अ एव्हॅपोरेटिंग डिश. बरं का, आता इथं तुम्ही अनहाइड्राइड, फॅसिलिटिक अनहाइड्राइड याला जर तुम्ही रिॲक्ट केले, इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये घेतले आणि त्याला जर गरम केलं तर काय होतो, त्यातनं गॅस रिलीज व्हायला चालू होतो. ठीक आहे. सो आता तुम्हाला इथं काय म्हणलंय, ऑब्झर्व करायला सांगितलंय. आता कलर चेंज होतंय का, पहिलं तुम्ही कोण घेतलंय हो, पहिलं झिंक आपण आपलं कॉपर सल्फेट आणि झिंक घेतलंय, बरोबर ना. तर त्यांच्यामध्ये काय झालं, कॉपर वेगळं झाला, हा आणि झिंक काय झालं, झिंक सल्फेट झाला. पण हा याच्यामध्ये आपल्याला कलर चेंज दिसतो. गॅस रिलीज आहे का, नो. टेम्परेचर चेंज झालंय का, नो. नेचर ऑफ चेंज फिजिकल आहे का केमिकल आहे, केमिकल आहे. ठीक आहे. सेकंड याच्यामध्ये तुम्हाला काय झालेलं आहे, सेकंड याच्यामध्ये पहिलं आपण राहिलं बरं का, पहिल्याच हे आहे, लाईमस्टोनला आपण गरम केलेलं आहे बरं का. त्यामुळे मी सगळं इरेज करतो. ठीक आहे, थँक्यू बेटा. सो बेटा इथं बघा, पहिलं आपलं लाईमस्टोन आहे, लाईमस्टोनला गरम केल्यानंतर त्याचा कलर मध्ये बदल होत नाही, नो. गॅस रिलीज झाला का, यस, गॅस होतो रिलीज, कारण त्यामध्ये वॉटर वेपर रिलीज होतो. टेम्परेचर चेंज होतं का, यस, कारण गरम करतोय आपण, टेम्परेचर चेंज निश्चितच होणार आहे. हे कोणत्या टाईपचं चेंज आहे, फिजिकल आहे का केमिकल आहे, फिजिकल आहे, सॉलिडच आहे तो. ओके, त्यानंतर ना आपलं जो नंतरचा होता, यस, गॅस रिलीज होतो का, नो. टेम्परेचर चेंज, नो. फिजिकल और केमिकल चेंज, केमिकल चेंज. ओके, तर मला या दोघांची तुम्ही सांगायचे, दॅट इज द होमवर्क मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, जर तुम्ही करणार नाही तुम्हाला ते कळणारच नाही. ठीक आहे. फिफ्थ क्वेश्चन बघा बेटा, फिफ्थ क्वेश्चन तुम्हाला फॅसिलिटिक अनहाइड्राइडचं दिलेलं आहे, कलर चेंज होतो का, हा कलर चेंज होतो का फॅसिलिटिक अनहाइड्राइडचा, हा सेस बेटा, याच्यामध्ये थोडस स्लाइटली कलर चेंज होतो, स्लाइटली कलर चेंज होतो. ओके, गॅस रिलीज होते का, तर याच्यामधनं एकदम कमी प्रमाणात फ्युम्स बाहेर पडतात, सो यस. टेम्परेचर चेंज होतो का, यस. फिजिकल आहे का केमिकल चेंज आहे, फिजिकल चेंज आहे. ठीक आहे, एक हेल्प म्हणून तुम्हाला सांगतोय, दोघं सुद्धा केमिकल चेंज आहेत. ठीक आहे, बघूया. मला हे आन्सर्स पाहिजे, हा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहेत तुम्हाला, आजचं होमवर्क आहे. ओके, ऑफलाईन बॅच तुम्हाला देखील करायचंच आहे. सो इथं बघा, हे फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन द पॅरामीटर सच ॲज टेम्परेचर अँड प्रेशर. फिजिकल चेंज कशामुळे होतो,
फिजिकल चेंज कशामुळे होतं, तर त्याचे काही पॅरामीटर्स आहेत. काय पॅरामीटर्स? टेम्परेचर, प्रेशर जर बदलला तर त्याचा फिजिकल चेंज बदलणार आहे. बघा बेटा, बर्फाचं आपण उदाहरण घेऊया, हिमालयाचं. त्याला जर गरम मिळालं म्हणजे टेम्परेचर मिळालं, बरोबर आहे. टेम्परेचर मग काय होतं, ते आईस मेल्ट व्हायला लागतो, है ना? करेक्ट आहे. आता बेटा, मेल्ट झालेला आईस टेम्परेचर कूल झाला तर हा काय होतो, त्याच्यावरती आजूबाजूनं जे वॉटर मॉलिक्यूल वरती प्रेशर आहे तो पण येतो की नाही, थंड मॉलिक्युल्सचा. त्यामुळे क्रिस्टल्स लवकर फॉर्म होतात आणि तो सॉलिड बनायला स्टार्ट होतो. करेक्ट आहे. तो टेम्परेचरचा रोल आहेच. आता बघा, टेम्परेचर आला तर आतले मॉलिक्युल्स आहेत ना, ते काय होतात, सेपरेट व्हायला लागतात. म्हणजे त्यांच्यावरती प्रेशर क्रिएट झालं टेम्परेचरमुळे. बरोबर आहे. म्हणजे दोन्हीकडे टेम्परेचर प्रेशर कंडिशन आहेच. सो ऑफन अ फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल. ऑफन अ फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल. बघा, हे रिव्हर्सिबल असू शकते. द कॉम्पोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम इन फिजिकल चेंज. बघा, फिजिकल चेंज मध्ये ते जे कॉम्पोजिशन आहे त्या मॅटरचं, तो बदलतच नाही. जसं आपण लाईमस्टोनचं बघितलं ना, गरम केल्यानंतर ना त्याच्यातलं कॉम्पोजिशन बदललेलं नाहीये, तो फिजिकल चेंज आहे. बरोबर आहे. अॅनाट्राइटचा आपण बघितलं, तो फिजिकल चेंज आहे. फॉर एक्झाम्पल, आईस इज ट्रान्सफॉर्म into water on heating and water is transformed into ice on cooling. बरोबर आहे. यात काही बदल झाला का त्याच्या कॉम्पोजिशन मध्ये? H2O होता ना. करेक्ट आहे. तो बदललेला नाहीये. ऑन द कॉन्ट्ररी, इफ इट्स कॉम्पोजिशन मॅटर चेंजेस ड्युरिंग अ प्रोसेस देन इट इज कॉल्ड ॲज केमिकल चेंज. जर समजा त्याचं जर काही प्रोसेसमध्ये त्याचा मॅटर जर चेंज झाला, त्याच्या आतलं मॅटर म्हणजे वॉटर बरोबर जर सॉल्ट मी ऍड केलं, त्याचं मॅटर चेंज होणार ना. बरोबर आहे. त्याचं तो आता पाणी म्हणणार नाही, तो सलाईन वॉटर झाला, खारट पाणी झाला. बरोबर आहे. त्याला आपण आता प्युअर वॉटर म्हणू शकत नाही. बरोबर आहे. सो त्याला आपण केमिकल चेंज म्हणणार. कशाला आपण काय म्हणणार आहे? केमिकल चेंज म्हणणार आहे. When we call a particular process or a phenomena as a chemical change, some chemical reaction are taking place in the concerned matter. बघा, इथं काय झालं, पाण्यामध्ये मीठ घातलं, मिसळलं, विरघळलं, म्हणजेच काय झालं, त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन झाली त्या मॅटरमध्ये, कन्सर्न मॅटरमध्ये. म्हणजे कन्सर्न मॅटर कोण आहे? पाणी आहे, वॉटर आहे. कन्सर्न मॅटर कोण आहे? वॉटर आहे. वॉटर मध्ये तुम्ही काय केलेलं आहे, सॉल्ट ऍड केलंय, त्यामुळे त्याचं काय झालं, केमिकल रिॲक्शन झालं. ठीक आहे. सो ए केमिकल रिॲक्शन इज द प्रोसेस इन विच सबस्टन्स अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग and are transformed into new substances by formation of new bonds. By formation of new bonds. ठीक आहे. ज्यावेळेस एखादी केमिकल रिॲक्शन होते ना, तर जे मूळ केमिकल आहे ना ते तुटतं, त्याचं केमिकल बॉन्ड तुटतो. ओके. आणि सबॉर्डिंगली एक नवीन नवीन काय होतो, त्या बॉन्ड मध्ये काय होतो, एक नवीन एलिमेंट ऍड होतो. ओके. एक नवीन एलिमेंट काय होतो, ऍड होतो. ठीक आहे बेटा, आलं लक्षात? हा, ए सबस्टन्स, द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन कॉल्ड ॲज रिॲक्टंट्स. ते सबस्टन्स केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेतात, त्याला रिॲक्टंट्स म्हणायचं. ओके, त्याला रिॲक्टंट म्हणायचं. Whereas the substance formed by the results of the chemical reaction by the formation of new bonds are called as products. Okay, are called as products. आता बघा, मी इथं एक तुम्हाला एक्झाम्पल देतो बेटा. समजा हा काय आपला वॉटर आहे. ठीक आहे. प्लस इथं सॉल्ट आहे. ठीक आहे. सो हे वॉटर आणि हे जे सॉल्ट आहे, हे दोघं कोण आहे हो?
हे दोघं कोण आहेत? तर हे दोघं आहेत रिॲक्टन्स. कोण आहेत? तुम्ही लिहून घेऊ शकता बेटा, म्हणजे तुम्हाला परत प्रॉब्लेम येणार नाही. हे दोघं कोण आहेत? हे रिॲक्टन्स आहेत. आता हे रिॲक्टंट ज्यावेळेस रिॲक्ट होतील, केमिकल रिॲक्शन होईल, त्यावेळेस काय होणार आहे? सलाईन वॉटर बनवणार आहे. हे डॉक्टरचं नाही रे, डॉक्टरचं सलाईन वॉटर नाही. हा सर, सलाईन सलाईन तसलं लिंक लावू नका रे बाबा, काय पण त्याचा याचा काही संबंध नाही. ओके, तर हा काय झालं रे बेटा आपला? हा झाला आपला प्रोडक्ट. मग असं म्हणता येईल का रे, जे रिॲक्टंट असतात तर का, जे रिॲक्टंट असतात ते नेहमी केमिकल रिॲक्शनच्या लेफ्ट हँड साईडला असतात, म्हणता येईल का बेटा? लेफ्ट हँड साईडला असतात. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे? आणि जे प्रोडक्ट असतात ते केमिकल रिॲक्शनच्या नेहमी कुठं असतात? राईट हँड साईड. बरोबर आहे, राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईडला असतात. बरोबर आहे. सो इथं बघा, फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस बाय कंबशन ऑफ कोल इन एअर इज अ केमिकल रिॲक्शन. बघा, ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईडला, ओके, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस, ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड गॅस वायू बनते, ती कशी बनते? ज्यावेळेस कोळशाला कंबशन केलेलं आहे, कंबशन, कंबशन हे नाव लक्षात ठेवा. कंबशन, कंबशन म्हणजे जाळणे, फायर करणे, बर्न करणे. कंबशन म्हणजे बर्न करणे. हा, बर्निंग ऑफ कोल, बर्निंग ऑफ कोल, जाळणे, कोळशाला जाळणे. कंबशन म्हणजे जाळणे, काय? जाळणे. कंबशन ऑफ कोल इन एअर इज द केमिकल रिॲक्शन. In this reaction, coal, carbon and oxygen are the reactants. बघा, जो कार्बन आहे, कोळसा आहे, तो कोळसा काय? कार्बन प्युअर फॉर्म मध्ये. आणि हवेतला ऑक्सिजन, आपण मेणबत्तीचं उदाहरण बघितलं, ग्लास बंद केलं तर काय झालं? मेणबत्ती विजली, कारण ऑक्सिजनचा संपर्क तुटला. बरोबर आहे. इथं पण काय आहे? ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन असतो. आपण एकदा कोळशाला आग लावली तर त्यातनं फायर येतं. आपण घिसाडी यांच्या कारखान्याला व्हिजिट दिली तर तो भात्यावरती करतो ना, हा, आग पेटवत असतो, ऑक्सिजनचा पुरवठा देत असतो, त्याने कोळसा कंटिन्युअसली गरम होत असतो आणि त्यातनं फायर बाहेर पडत असतो. ओके, सो ऑक्सिजन बाहेर पडतो बेटा, करेक्ट आहे. डे टू डे लाईफचे एक्झाम्पल आपल्या आजूबाजूलाच आहे बेटा, ते आपल्याला पाहिजे असतात. आर द रिॲक्टंट्स while carbon dioxide are the is the product. बघा, हा कळलं? हे केमिकल रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग केमिकल इक्वेशन. बघा, आता मी केमिकल इक्वेशन लिहिलं नाही, पण हे मी रायटिंग मध्ये लिहिलेलं आहे. करेक्ट आहे. पुढे तुम्हाला सगळं शिकवतो, काही टेन्शन घेऊ नका, कसं लिहायचं, काय लिहायचं, मी सगळं सांगेन तुम्हाला. ओके, तर आता केमिकल इक्वेशन या चॅप्टरचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. या चॅप्टरचा सर्वात महत्वाचा काय, म्हणून मी तुम्हाला काय म्हणलो, केमिकल इक्वेशन हे तुम्हाला महत्वाचं आहे. हा, रायटिंग ऑफ केमिकल इक्वेशन जे आहे ना, रायटिंग ऑफ केमिकल इक्वेशन 2 नंबरचा पार्ट सर्वात महत्वाचा आहे. केमिकल इक्वेशनला मी केलं नव्हतं स्टार्ट, तर ते बघूया. सो बघा बेटा, इथं let us first look at the chemical reaction. In the activity 2, a colorless solution of zinc sulfate is formed on adding zinc dust to a blue solution of copper sulfate. This chemical reaction can be written in the brief. बघा, इथं क्लिअर म्हणलंय की इथं ब्ल्यू कॉपर सल्फेट आहे
आणि तो झिंक सल्फेट बरोबर ज्यावेळेस रिॲक्ट होतो, त्या झिंक बरोबर रिॲक्ट होतो, त्या झिंक सल्फेट बनतो आणि तो कलरलेस असतो. पण कॉपर सल्फेट हा कलर्ड आहे, ब्ल्यू सोल्युशन आहे. तर इथं जो आपण दिलेला आहे कलर चेंज, येस म्हणलं बघा. बघा, ऍड अ झिंक डस्ट इंटू द कॉपर सल्फेट सोल्युशन. बरोबर आहे. कॉपर सल्फेट सोल्युशन तुमचा कसं आहे, ब्ल्यू कलर आहे. झिंक बरोबर रिॲक्ट झाला तर तुम्हाला कलरलेस झाला. कलरचा चेंज आहे ना, ठीक आहे. सो आता ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट ह्या बाजूला आला, ह्या तुमचा झिंक डस्ट आला आणि इथं काय तयार झालं, ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट तयार झाला आणि कॉपर सल्फेट. बघा मी म्हणल्यासारखंच आहे ना हो ते, हा करेक्ट. चलो, हे इक्वेशन तुम्हाला कळालं. आता याला लिहित असताना हे वर्ड इक्वेशन झाला, याला आपण काय म्हणतो, वर्ड इक्वेशन. हे जे आपण आता इथं वरती लिहिलेलं आहे या स्वरूपामध्ये, याला वर्ड इक्वेशन म्हणतो. आणि केमिकल फॉर्म्युलाच्या हिशोबाने जर लिहायचं म्हणलं, केमिकल फॉर्म्युले ते ह्या हिशोबाने असतो बेटा. हा, CuSO4 प्लस Zn गिव्स, कसं म्हणायचं आपण वाक्य म्हणताना, वेन CuSO4 that is copper sulfate is reacted with zinc dust, then the product of reactant is formed is zinc sulfate. The product of reactant is zinc sulfate, and the another byproduct is copper, where copper leaves the bond of sulfate and remains separate at the bottom of the beaker. ओके, एक 2 मिनिट बेटा. So the chemical reaction of a chemical reaction is condensed form of chemical formulae, that is called as chemical equation. बरं का, द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन, जे केमिकल रिॲक्शन आपण लिहितो ते कंडेन्स्ड फॉर्म आहे. ओके, कशाचा आहे, केमिकल फॉर्म्युलेचा. तर त्याला आपण केमिकल इक्वेशन म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, केमिकल इक्वेशन म्हणतो. ओके, बेसिक गोष्टी आहे जी तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे, कारण हेच गोष्टी आपण जर व्यवस्थित अभ्यासलो बेटा, so you will be better place in your 11th and 12th, and you can score higher and higher marks, higher percentage in 11th and 12th, as well as in your NEET, JEE and CET. तुम्हाला हाय स्कोर करायचा आहे तर आत्ताच तुम्ही पाया तुमचं मजबूत करून घ्या. ओके, ठीक आहे, एक 2 मिनिट बेटा. In the above equation, copper sulfate and zinc are the reactants. They react with each other to form copper particles, and solution of colorless zinc sulfate as the product having totally different properties. The ionic bond of the reactant copper sulfate breaks, and the ionic bond of the product zinc sulfate is formed during this reaction. बघा, वाक्यामध्ये तुम्हाला असं लिहायचं असतं रे बेटा. ओके, आज तुम्हाला 10thला एवढं इन डिटेल मध्ये तुम्हाला विचारलं जात नाही वाक्य लिहायचं, पण हे बेटा जर तुम्ही आज व्यवस्थित केले तर तुम्हाला 11th-12th 100% विचारलं जाणार. ओके, जे आता मी सांगितलं, फक्त रिॲक्शन पाठ करा, वाक्य आपोआप बनायला शिकता तुम्ही. बरोबर आहे. बघा, अजून एकदा तुम्हाला इथं वाक्य बनवून देतो. When ionic bond of copper sulfate reacts with zinc zinc crystals,
The ionic bond of copper sulfates get break down and zinc ion, the ionic bond of zinc is as get reacted and forming zinc sulfide in the product, and due to which the copper crystals or the copper particles get settled down in this reaction, forming a individual byproduct. ओके, कळालं? एकदम सिंपल. मी बघा, मी टेक्स्टबुक मधनं काहीही असं पाठ करून केलेलं नाही. त्यातले महत्वाचे शब्द काय आहेत? आयनिक बॉन्ड, रिएक्टंट, ब्रेक, आयनिक बॉन्ड, प्रोडक्ट, झिंक सल्फेट, रिएक्शन. महत्वाचे शब्द मी लक्षात ठेवले आणि तेच केमिकल इक्वेशन मध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे. सो असं जर केलं 100% मार्क्स बॉस तुम्हारा ही है, मेरा कुछ भी नहीं है, क्योंकि ये पेपर तुम्हारा है और चैनल भी तुम्हारा है. सो इस चैनल के लिए लाईक करो. आता आपण पाहणार रायटिंग ऑफ अ केमिकल इक्वेशन. आता जे रूल्स आहेत ते रूल्स आपण व्यवस्थित समजणार आहे. हे रूल्स नीट समजून घ्या, कारण हे 11-12च्या पर्स्पेक्टिव्हने किंवा हायर स्टडीजच्या पर्स्पेक्टिव्हने फार इम्पॉर्टंट आहे. त्यामधलं फर्स्ट आपण बघणार आहे. In a chemical equation, the reactants are written on the left hand side. बघा, मी मग म्हटलं ना, रिएक्टंट लेफ्ट हँड साइडला लिहितात, while the products are written on the right hand side. An arrow heading towards the product is drawn in between them. एक बाण दाखवलं होतं वरती, मी दाखवलं होतं ना बाण, हा तुम्हाला, हा रिएक्टंट पासून तो प्रोडक्टला जातो, करेक्ट आहे. दिस arrow indicate the direction of reaction. ते arrow, तो बाणच काय करतो, तो रिएक्शनला इंडिकेट करतो. हा, सिंपल आहे, एकदम एकदम सिंपल आहे, एकदम फालतू आहे मित्र म्हणतो. तुम्ही व्यवस्थित अभ्यास केले तर काहीच नाही आहे. इफ द रिएक्टंट ऑर द प्रोडक्ट्स आर 2 or more, जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट किंवा प्रोडक्ट तयार असेल, दे आर लिंक्ड विथ प्लस इन बिटवीन देम. बघा वरती मी तुम्हाला दाखवलं होतो ना, तिथं बघा प्लसनी दाखवलं नाही मी तुम्हाला, इकडं वॉटर अँड सॉल्टला आहे ना, दाखवलंय ना, करेक्ट. बघा प्लस, हा रिएक्टंट मध्ये. प्रोडक्टला दाखवलं नाही, कारण इथे एकच प्रोडक्ट तयार झालंय. पण इथं नीट बघा, इथं एक प्रोडक्ट तयार झालं की नाही तुमचं प्लस, इथं पण प्लस. ठीक आहे. सो इफ द रिएक्टंट ऑफ 2 or more, they are linked with the plus in between them. For example, in equation 2, a plus sign is drawn between reactants of copper sulfate and zinc. Similarly, a plus sign is drawn between zinc sulfate and copper. बरोबर आहे, तेच सांगितलंय. आणि हे क्वेश्चन तुम्हाला 4 मार्काला किंवा 3 मार्काला येतो. To make a chemical equation more informative, the physical states of the reactants are indicated in the equation. There are gaseous, liquid, and solid states are indicated by writing the letters GLS. असं लिहिलं जातं. म्हणजेच काय, समजा ह्याचं मी डायरेक्ट तुम्हाला काय करतो, एक्सप्लेनेशन देतो. इथं डायरेक्ट लाईव्ह आपण बघूया, हा तुम्हाला अजून लक्षात येईल. तर बेटा समजा आता एक तुम्हाला ॲक्वियस सोल्युशन म्हणलंय. काय म्हणलंय? ॲक्वियस, तरळ म्हणलेलं आहे. तरळ म्हणजे लिक्विड. तर त्याला आपण असं ते केमिकल असं लिहिलं तर त्याच्या पुढे आपण काय करतो बेटा, हे असं ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये AQ, ॲक्वियस म्हणजे AQ, ॲक्वियस सोल्युशन. ज्या वेळेस तुम्हाला ॲक्वियस सोल्युशन म्हणलं त्यावेळेस तुम्हाला AQ लिहायचंच आहे, कंपल्सरी आहे, नाहीतर तुमचा 1 मार्क हाताने तुम्ही गमवाल. म्हणजे फक्त AQ लिहिण्यासाठी हा 1 मार्क आहे सर? नाही रे राजा, हे जे सगळे जिथे ते दिले का तुला, हे सगळ्याला तुला लिहायचंय. हा, हे सिम्बॉल, हा हे सिम्बॉल, याला तुला लिहायचंय बेटा.
हे नाही लिहिलं तर तुझे मार्क जाणार. ओके, आता बघा बेटा इथं काय आहे की झिंक तर सॉलिड होता, झिंक रिॲक्ट झाला कुणाबरोबर, कॉपर सल्फेट बरोबर. जसं तो रिॲक्ट झाला तर हा रिएक्शन फास्ट झाला बेटा, याला फास्ट रिॲक्टिंग फास्ट रिॲक्शन म्हणतो आपण. काय म्हणतो? फास्ट केमिकल रिॲक्शन, बरं का, किंवा रॅपिड रिॲक्शन. तर हे झिंक पूर्ण आता काय झालं, ऍक्विस झालं, लगेच लिक्विड झाला. झिंक कॉपर बरोबर रिॲक्शन मध्ये घातल्या घातल्या काही वेळेतच इतकं फास्ट म्हणजे लगेच डिझॉल्व्ह होत नाही मिठासारखं, थोडस टाइम लावतो, कारण तो त्याची डेन्सिटी जास्त आहे, घनता त्याची जास्त आहे, स्लो लागतं. पण काही वेळेतच तो काय होतो, डिझॉल्व्ह होऊन जातो. आणि तो ब्ल्यू कलर जो आहे ना, तो ब्ल्यू कलर पूर्ण काय होतो, पाण्यासारखं ट्रान्सपरंट होतो. म्हणजे झिंक सल्फेट रेडी झाला तुमचा, पाण्यासारखा त्याचा रंग आला म्हणजे तो पूर्ण रेडी झाला. आणि तळ्याला तुम्हाला त्याच्या बॉटमला काय दिसेल तुम्हाला, कॉपर. आणि तो कसा आहे, सॉलिड आहे. बघा इथं झिंक सॉलिड होता, तो परत रिॲक्ट होऊन सॉलिड लिक्विड झाला कॉपर सल्फेटवर रिॲक्ट होऊन. आणि इथं काय झाला, कॉपर हा सेपरेट झाला, त्याचा आयनिक बॉन्ड ब्रेक केला सल्फेट बरोबर आणि सेपरेट सॉलिड बनवून घेतला. ओके, आता तुम्ही म्हणाल सर हे कसं होतं, तर झिंक काय करतो, हे झिंकचे क्रिस्टल आहेत, हे झिंक काय होतो, हा सोडतो मेन सॉलिडला आणि ह्या केमिकल बरोबर रिॲक्ट होतो. आणि याच्यातलं जो कॉपर आहे हा काय करतो, याच्या सॉलिडच्या क्रिस्टलवरती पुन्हा लेप चढल्यासारखं साचायला चालू होतो. आणि हे झिंकचा हा कॉपर होतो, हा झिंकचा काय होतो, हा कॉपर होतो. आलं लक्षात? काही वेळेस झिंकचे जे क्रिस्टल्स आहेत ते याच्यावर रिॲक्ट होतात आणि रिॲक्ट होऊन काय होतात, त्याचं शेप थोडंफार बदलतं बेटा, साईज बदलतं, प्रमाण पण बदलतं. झिंक कॉपर आपलं जे तयार झालेलं आहे फायनल प्रोडक्ट, त्याचं थोडंफार तुम्हाला चेंजेस दिसतात. आता बेटा बघा इथं कॅल्शियम कार्बोनेट दिलेलं आहे तुम्हाला, कॅल्शियम कार्बोनेट जो की सॉलिड आहे, पावडर आहे. कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड आहे, पावडर आहे. ओके, त्याला आपण यस मध्ये म्हणलेलं आहे, म्हणजे तुमचा लाईमस्टोन पावडर आहे. काय लाईमस्टोन पावडर, जे अगोदर वरती इमेज बघितले ना आपण एक, हा बघा हे हा वाला, हा इथं जे आहे का पावडर, तो लाईमस्टोन पावडर आहे तुमचा. हा याला आज आपण CaCO3 म्हणतो. काय CaCO3, CaCO3, ठीक आहे. हा ज्यावेळेस त्याला आपण गरम करतो, गरम केलं म्हणजे आपण त्याला ट्रायंगलने दाखवायचं, त्या बाणाच्या वरती दाखवायचं. एरो आहे ना, हे एरो, हे एरो हा बाण, याच्या वरती तुम्हाला हे ट्रायंगल दाखवायचं आहे. ओके, त्याचं इंडिकेशन ते रिॲक्शन मध्ये हीट दिलेली आहे. आणि ज्यावेळेस कॅल्शियम कार्बोनेटला रिॲक्ट होतो, त्यातला हे 3 ऑक्सिजन मधला एक ऑक्सिजन ब्रेक होतो, एक ऑक्सिजन ब्रेक होऊन हा CA बरोबर रिॲक्ट होणार आहे, म्हणून इथं CaO तयार झालाय. आणि तोही कसा असतो, सॉलिडच असतो. आणि इथं कार्बन डायऑक्साईड गॅस, याच्या हा CO एक ऑक्सिजन गेला, आता CO2 राहिला यात, तर हा CO2 सेपरेट गॅस म्हणून बाहेर पडतो रे बेटा, गॅस रिलीज होतो. आणि गॅस रिलीजचा आपण वरच्या बाणाने असं दर्शवतो. ओके, असं वरती बाण काढून दाखवतो, म्हणजे ती गॅस रिलीज व्हायली त्यातनं. आणि ते गॅस रिलीज कुठं दाखवतो, गॅस रिलीज आपण प्रोडक्टच्या बाजूला दाखवतो. कुठं दाखवतो, प्रोडक्टच्या बाजूला दाखवतो. गॅस रिलीज नेहमी आपण कोणत्या बाजूला दाखवतो, प्रोडक्टच्या बाजूला दाखवतो. म्हणजेच आपण त्याला असं म्हणता येईल का, आपण राईट हँड साईडला दाखवतो. हा करेक्ट आहे, येतं लक्षात? यात काही प्रॉब्लेम आहे नाही ना? तर त्याला आपण असं पण लिहिता येत आहे, हीट म्हणून. बघा ज्यावेळेस कॉपर सल्फेट हा झिंक बरोबर रिॲक्ट होतो, ZnCO4 तयार होतो आणि कॉपर बनतो आणि हीट बाहेर त्यातनं निघते. काय निघते, हीट. इथं आय थिंक मी हीट दिलं नाहीये वरच्या एक्झाम्पल मध्ये. ओके, टेम्परेचर बघा, टेम्परेचर चेंज यस, इथं यस लिहायला पाहिजे होतं, आपण इथं एन लिहिलं होतं. ओके यस, ठीक आहे. हीट म्हणलं नाही तर तर बेटा यातनं
तुम्ही ज्यावेळेस ते काचेच्या बिकरला हात लावाल तर तुम्हाला ते गरम जाणवतं का. Zn हा ऍक्च्युली सॉलिड मध्ये थंड असतो, पण ज्यावेळेस सल्फेट बरोबर रिॲक्ट होतो ना तो गरम होतो. ओके, झिंक सल्फेट गरम होत असतो. ठीक आहे, या रिॲक्शन मध्ये. तर हे हिटिंग रिॲक्शन आहे, थर्मल रिॲक्शन आहे. याला काय म्हणतो, थर्मल रिॲक्शन म्हणतो, टेम्परेचर रिॲक्शन म्हणतो, हीट रिॲक्शन म्हणतो. त्यामुळे प्रोडक्ट मध्ये हीट दिसते तुम्हाला, झिंक सल्फेट मध्ये हीट दिसते तुम्हाला, म्हणून त्याला प्रोडक्ट मध्ये लिहिलेलं आहे हीट. कळालं का? हा, चल. बहुतांश वेळेस रिॲक्शन हे जे आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे तशी होत नाही, त्यावेळेस आपण स्पेसिफिक टेम्परेचर त्याला देतो. जसं आपण इथं दिलं ना, या रिॲक्शन मध्ये हीट दिली आहे, हा, किंवा आपण प्रेशर क्रिएट करतो. पाण्याचं उदाहरण आपण मग दिलेलं, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड, किंवा कॅटलिस्टचा वापर करतो. कॅटलिस्ट म्हणजे आपण काही अदर केमिकल्स घालतो रिॲक्शनला फास्ट करण्यासाठी किंवा रिॲक्शनला स्लो करण्यासाठी, त्याला आपण कॅटलिस्ट म्हणतो. केमिकल रिॲक्शनला फास्ट करण्यासाठी किंवा स्लो करण्यासाठी आपण जे केमिकल वापरतो त्याला आपण कॅटलिस्ट म्हणतो. काय म्हणतो? कॅटलिस्ट. ओके, कळलं कॅटलिस्ट म्हणजे काय? It is necessary to fulfill the certain condition like specific temperature, pressure, catalyst, etc. to bring some chemical reaction. These conditions are indicated below or above in the arrow indicating the reaction, direction of reaction. For example, the reaction of vegetable oil takes place at the temperature of 60 degrees centigrade with hydrogen gas in the presence of nickel catalyst, and it is written as follows. व्हेजिटेबल ऑइल. ओके, व्हेजिटेबल ऑइल तुम्हाला बनवायचं आहे. हा कसा असतो? लिक्विड असतो व्हेजिटेबल ऑइल. ओके, म्हणजे व्हेजिटेबल ऑइल पासून तुम्ही घी बनवू शकता, म्हणजे डालडा बनवू शकता. त्याला वनस्पती घी म्हणतो आपण, बरोबर आहे. वनस्पती घी म्हणतो इंग्लिश मध्ये, त्याला आपण मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये डालडा असं म्हणतो बेटा. ठीक आहे, तर वनस्पती आपण घी बनवू शकतो. तर त्यासाठी काय लागतं आपल्याला? हायड्रोजन गॅस लागतो आणि 60 डिग्रीचं टेम्परेचर लागतं. आता बघा, टेम्परेचर फिक्स आहे. मग तुम्ही ट्रायंगल काढले होते, तिथं तुमचं टेम्परेचर फिक्स नव्हतं, पण इथं टेम्परेचर फिक्स आहे. टेम्परेचर फिक्स असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? लिहावंच लागतं त्याला ॲरोच्या वरती, कंपल्सरी 60 डिग्री मला 60 डिग्री सेल्सिअस हे हीट टेम्परेचर द्यावं लागतं. आणि कॅटलिस्ट कोण यांनी केल. ओके, याच्या बरोबर ज्यावेळेस तुम्ही रिॲक्ट करता तुम्हाला प्रोडक्ट काय म्हणतो? वनस्पती घी मिळतो. कळालं का? आता पुढे जाऊया. स्पेशल इन्फॉर्मेशन और नेम्स ऑफ अ रिएक्टंट और प्रोडक्ट्स आर रिटन बिलो टू देअर फॉर्म्युला. बघा बेटा, आता कॉपर सॉलिड आहे तर त्याच्या खाली आपल्याला लिहायची गरज नाही, पण बेटा इथं H4HNO3 हे ऍक्वियस आहे, तर हा कॉन्सन्ट्रेटेड आहे. काय? कॉन्सन्ट्रेटेड. याला गरम ऍसिड म्हणतो, स्ट्रॉंग ऍसिड म्हणतो. काय? कॉन्सन्ट्रेटेड. हे ज्यावेळेस नाव येईल ना तुम्हाला लक्षात ठेवायचं, स्ट्रॉंग ऍसिड आहे बरं का. काय आहे? स्ट्रॉंग ऍसिड आहे. हा जर पडला चुकून अंगावरती तर तुमच्या अंगाला रिॲक्शन होऊ शकते, जळू शकतो हात तुमचा, त्वचा जळू शकते, तुमचे कपडे जळू शकतात. त्यामुळे याला केअरफुली अंडर सुपरविजन, तुमच्या शिक्षकांच्या, तुमच्या टीचरच्या, सरांच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये तुम्हाला हे करायचं असतं. ठीक आहे, तर त्यासाठी आपण हे लिहितो. आता बघा, खाली तुम्हाला HNO3 कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि खालीच तुम्हाला HNO3 कसं आहे हो, हे पण ऍक्वियस आहे, हा ऍक्वियस आहे, पण हा कॉन्सन्ट्रेटेड आहे, पण हा डायल्यूट आहे. डायल्यूटला तुम्ही त्यात हात घातलं तरी तुमच्या त्वचेला काही जास्त फरक पडत नाही, पण जास्त उशीर ठेवलं तर ते रिॲक्शन करतं. पाण्यामध्ये किती उशीर जास्त तुम्ही हात ठेवा तुमचा हात फुगतो, म्हणजे ते पाण्याचं रिॲक्शन तुमच्या हातावर झालंय. म्हणजेच हा तर केमिकल आहे, याच्यात जरी हात ठेवलं तर तुमच्या बरोबर होणारच आहे रिॲक्शन, बरोबर आहे. पण हा थोडस कसं असतो, आंबट खारट असतो बरं का, आंबट खारट असं टेस्ट असतो याचा. ओके, HNO3 चा डायल्यूट. हा,
ह्याचं नाही, हे बाबा ह्याच्या बरोबर कधी असलं फालतूच एक्सपेरिमेंट करू नका. हा फार डेंजरस आहे. कॉन्सन्ट्रेटेड फार डेंजरस आहे. डायल्यूट बरोबर तुम्ही ठीक आहे, एखाद्या वेळेस चुकून काय झालं असेल तर काय टेन्शन घ्यायची गरज नाही. कळालं? आशा करतो हे तुम्हाला कळालं असेल. हा, सगळं कळालं असेल. हा, सो इथून आपण काय करूया, उद्याच्या लेक्चरला आपण अभ्यास करणार आहोत. सो अभ्यास करत राहा. हा, भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये. हा, ठीक आहे. आणि लाईक करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका यार. हा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा, आणि जे होमवर्क दिले ते होमवर्क कमेंट बॉक्स मध्ये मला द्या.